तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण पिल्लांना आता जंतनाशक होतंय ह्या लिंबाच्या पाल्यापासून, त्यामुळं आपण कडुलिंबाचा पाला पिल्लांना दिला होता। तर सर्व पिल्ले आवडीने खातात। पाहू शकता आता बराच पाला खायचा झालाय बघा त्यांचा। आता आपण पुन्हा त्यांना एक वेळेस तुती टाकणार आहोत। आणि तर मित्रांनो, बरेच जण सांगत असतात लिंबाचा पाला पिल्ले खात नाहीत। तर मित्रांनो, एकखटी कोणत्याही पिल्ले जास्त पाला कोणताही खात नाहीत बघा। त्यांना थोडी थोडी सवय असेल तर ते पाला खात असतात बघा, कोणताही तुतीचा असो किंवा कशाचाही। तर आपण जे लहानपणापासून सवय लावतो तोच पाला त्यांना जास्त आवडत असतो बघा। तर आता हा लिंबाचा पाला खायचा झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा तुतीची वैरण टाकायची आहे त्यांना। हे पाहू शकता कशा आवडीने खातात सर्वजण। आणि सर्वांची तब्येत पाहू शकता कशा पद्धतीने आहे ती। तर मित्रांनो, लिव्हर टॉनिक असेल किंवा जंतनाशक जेव्हा आपलं पिल्लू जास्त खराब होत चालले त्यावेळेस द्यायची गरज असते। पण आपले पिल्लू आता आपण लिंबाचा पाला बघा आठवड्यातून एकदा खायला देत असतो। तर एकाही पिल्ल्याला आपण जंतनाशक आणखीन काही केलेलं नाही। तर जंतनाशक करण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो। तर असे क्वालिटीचे जर पिल्लं असेल तर जंतनाशक करण्याची गरज पडत नाही। आणि दुसरी गोष्ट, लिव्हर टॉनिक। तर लिव्हर टॉनिक तुम्ही जर एखादे पिल्लू जर खराब असेल तर आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 2-3 वेळेस पिल्लांना देऊ शकतात। तर हे पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पिल्लांच्या अंगावर चकाकी आहे। हे आता पिल्ले खाऊन बसलेले आहेत। तर मित्रांनो, बरेच जण सांगत असतात पिल्लांच्या तब्येती बनत नाहीत। तर मित्रांनो, जर व्यवस्थित खुराक आणि चारा नियोजन जर असेल तर 100% तुमचे पिल्ले सुद्धा तंदुरुस्त बनू शकतात बघा। त्यासाठी तुम्ही वाळलेला चारा असेल, हिरवा चारा असेल, त्याची सगळ्यांचीच गरज असते बघा। आता हे गव्हाण आपण मोठ्याल्या शेळ्यासाठी बनवलेले आहेत, पण आपण वर टाकतो म्हणजे काय होते, खाली जर पडलं तर पिल्ले खात नाहीत बघा। त्यामुळे आपण थोडंफार त्या गव्हाणीवरच बांधत असतो। ते काय गव्हाण ते काही खराब करीत नाहीत मित्रांनो। तर मित्रांनो, कोणाला जर ही पिल्ले खरेदी करायची असतील तर संपर्क साधू शकता। आणि कोणाच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता। तर मित्रांनो, असंच हे पाहू शकता आता हिची तब्येत, ह्या पाठीची कशी क्वालिटी आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
धन्यवाद.